नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर डांगरे आपल्या YouTube चॅनलवर स्वागत करत आहे। आज आपण वर्ग 8वीचा प्रॅक्टिस सेट 13.2 पाहणार आहोत। त्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला। त्या प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, in each pair of triangle the given below part shown by identical marks are congruent। म्हणजेच काय, तर आपल्याला या आकृतीमध्ये जे आयडेंटिकल मार्क्स दिलेले आहेत त्यानुसार ते दोन ट्रायंगल हे कॉन्ग्रंट आहे हे आपल्याला सांगायचं आहे। त्याचबरोबर या आकृतीमध्ये कोणत्या टेस्टनं ते कॉन्ग्रंट होईल हे सुद्धा आपल्याला सांगायचं आहे। आणि शेवटी आपल्याला काय दाखवायचं आहे की त्यांच्या ज्या पेयर्स आहेत, रिमेनिंग पेयर्स आर कॉन्ग्रंट अँड रिमेनिंग कॉन्ग्रंट पार्ट हे आपल्याला या आकृतीमधून दाखवायचं आहे। तर एक सिंपल अशी एक आकृती त्यांनी दिलेली आहे। यामध्ये आपण काय करणार आहोत, तर सर्वात अगोदर बघणार आहोत की दोन ट्रायंगल आपल्याला या आकृतीमध्ये दिसून राहिले आहे। त्यानुसार पहिला ट्रायंगल कोणता आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीने आपण हे गणित सोडवणार आहोत। सर्वात पहिला एक ट्रायंगल दिसलेला आहे जो आहे MST। तर मी लिहिताना लिहितो इन ट्रायंगल MST अँड एक दुसरा ट्रायंगल घेतो जो आहे TBM। ट्रायंगल TBM। आता इथे ट्रायंगल निवडताना फक्त थोडंसं लक्ष द्या तुम्ही की कशा प्रकारे लक्ष द्यायचं आहे। तर MST आपण M पासून सुरुवात केला आणि M पासून ते S पर्यंत जेव्हा आलो तेव्हा आपल्याला एक आयडेंटिकल मार्क दिसला। याचनुसार आपण दुसरा सुद्धा ट्रायंगल त्याच पद्धतीने निवडणार आहोत। जसं T पासून सुरुवात केल्यानंतर आपल्याला एक आयडेंटिकल मार्क दिसलं म्हणून TBM। या दोन ट्रायंगल मध्ये आपण काय करणार आहोत की त्यांचे पार्ट्स इक्वल दाखवणार आहोत, कॉन्ग्रंट दाखवणार आहोत आणि त्याची साइड वगैरे सुद्धा दाखवणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले तर MS, या MS बाजूवर हा एक आयडेंटिकल मार्क दिसत आहे। त्याचबरोबर या TB साइडवर एक आयडेंटिकल मार्क दिसत आहे। म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर ही साइड आणि ही साइड ही काय आहे, दोन्ही साइड एकमेकांना कॉन्ग्रंट आहे। तर आपण याच्यामध्ये लिहूया साइड MS कॉन्ग्रंट साइड TB, ही झाली एक बाजू। त्यासोबत अजून एक साइड दिसून राहिली जी आहे साइड TST। ही साइड कोणत्या साइड सोबत कॉन्ग्रंट आहे, तर BM या साइड सोबत कॉन्ग्रंट आहे। म्हणून आपण लिहू शकतो साइड ST कॉन्ग्रंट साइड BM। ह्या झाल्या त्याच्या दोन बाजू। त्यासोबत आता आपण बघूया तर हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल कोणत्या टेस्टनुसार कॉन्ग्रंट आहे हे सुद्धा आपल्याला सांगायचं आहे। तर मी यामध्ये बघतो, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे एक चिन्ह दिसून राहिलं आपल्याला। हे चिन्ह काय डिनोट करते, तर हे चिन्ह हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे, 90 डिग्रीचा ट्रायंगल आहे। हे आपल्याला काय, तर 90 डिग्रीचा तो अँगल आहे हे आपल्याला ते डिनोट करून राहिलं। म्हणून त्यामुळे जेव्हा ही 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होणार आहे तेव्हा फक्त आणि फक्त एकच टेस्ट लागते, ती म्हणजे कोणती, तर हायपोटेनियस साइड टेस्ट हीच लागते। म्हणून आपण लिहिणार आहोत बाय हायपोटेनियस साइड टेस्ट। या हायपोटेनियस साइड टेस्ट नुसार काय झालंय, तर हे जे दोन ट्रायंगल आहे हे काय झाले, तर कॉन्ग्रंट झाले। आणि आता याच्या आपण रिमेनिंग अँगल्स किंवा रिमेनिंग जे काही साइड वगैरे जे काही उरलेले असतील त्या आपण त्याच्यामध्ये लिहिणार आहोत। तर बघा या विद्यार्थी मित्रांनो, MT ही MT काय झाली, MT झाली कॉमन साइड। म्हणून हे सुद्धा लिहू शकतो आपण MT जी हायपोटेनियस आहे ती या ट्रायंगलची सुद्धा आणि या ट्रायंगलची सुद्धा ती काय झाली, हायपोटेनियस झाली। आणि आता उरलेलं काय, तर MST हा एक अँगल आहे। म्हणून आपण अशा प्रकारे लिहू शकतो MST कॉन्ग्रंट अँगल TBM। अजून एखादा अँगल दाखवून देऊ आपण। जसा एक दुसरा अँगल जर घेतला आपण, तर S पासून सुरुवात जर केली तर SMB अँगल SM असं करूया। SMT हा अँगल घेऊया। SMT हा कॉन्ग्रंट आहे कोणत्या अँगल सोबत, बघा सुरुवात करून केलेली आहे, जिथं चिन्ह आहे तिथं सुरुवात केलेली आहे। म्हणजेच आपल्याला दुसरा ट्रायंगलचा सुद्धा त्याच साइडने सुरुवात करावं लागेल। तर सुरुवात करणार आहोत आपण BT म्हणजेच इकडचा BTM
एम आणि अजून एखादा अँगल दाखवू शकतो जसा एस टी एम. एस टी एम हा कॉन्ग्रंट आहे. कशाला आहे? सुरुवात कुठून केली बघा, एस पासून सुरुवात केली, टी पर्यंत आलो. त्याचसोबत सोबत त्या ट्रायंगल सुद्धा तसंच करणार आहोत. बी पासून सुरुवात करणार आहोत, एम कडे जाणार आहोत. बी एम टी हे काय आहे? हे काय आहे तर दोन ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. म्हणजे हे दोन जे आपले ट्रायंगल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण त्यामधला दुसऱ्या नंबरचा प्रश्न पाहू. या दुसऱ्या नंबरच्या प्रश्नामध्ये बघा, आकृतीला ऑब्झर्व केल्यानंतर काही आयडेंटिकल मार्क्स आपल्याला दिसून राहिले. जसे या साईडवर हा मार्क आहे, या साईडवर आहे आणि त्या अँगल सुद्धा आपल्याला डिनोट करून राहिले. तर सर्वात पहिले तर एका आकृतीमध्ये दोन ट्रायंगल आहेत ते आपण लिहून घेऊया. इन ट्रायंगल पहिला एक ट्रायंगल कन्सिडर करू आपण, जो पी आर क्यू आणि याच सारखा कॉन्ग्रंट ट्रायंगल म्हणजेच TRS ट्रायंगल TRS. या दोन ट्रायंगल मध्ये आता आपण आयडेंटिकली कॉन्ग्रंट प्रूफ करणार आहोत किंवा आयडेंटिकली ज्या साइड्स आहेत त्या साइड्स आपण कॉन्ग्रंट दाखवणार आहोत. जसं की PR ही जी एक साइड जो दिसून राहिली PR नावाची ही कॉन्ग्रंट आहे. कशाला आहे? तर साइड TR ला. त्याच सोबत एक दुसरी एक साइड दिसून राहिली जी आहे साइड RQ. ही कॉन्ग्रंट आहे. कशाला आहे? तर साइड RT ला आहे. अजून एक साइड दिसत आहे आपल्याला, तिसरी साइड जी आहे साइड PQ. कॉन्ग्रंट साइड S, हा ठीक आहे चालेल, TS म्हणा किंवा ST म्हणा, दोन्ही म्हटल्या तरी चालते. ठीक आहे. तर ह्या काय झाल्या? तर ह्या झाल्या आपल्या करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. अशा प्रकारचं रिझन आपण लिहिलं तरी चालणार आहे. त्यासोबत मग अजून काय दाखवू शकतो आपण यामध्ये? अजून आपण यामध्ये दाखवू शकतो अँगल सुद्धा दाखवू शकतो. त्याच अगोदर आपण एक प्रॉपर्टी सुद्धा आपण याची किंवा टेस्ट सुद्धा आपण लिहू शकतो. जसं हे जे दोन ट्रायंगल आहे हे कोणत्या टेस्टनं करस्पॉन्डिंग आहे? तर बघा इथं हे जे चिन्ह डिनोट करून राहिलं या रेषेवर, या साईडवर एक चिन्ह, एक मार्किंग दाखवलेली आहे, हा आपल्याला साईड दाखवते. त्यासोबत इथे क्रॉस आहे छोटा जो अँगल डिनोट करताय. परत एका साईडवर दोन आयडेंटिकली मार्क्स दाखवून राहिले तर ती साईड डिनोट करताय. म्हणजे कोणती? तर बाय साइड अँगल साइड या टेस्ट नुसार काय आहे? तर ते कॉन्ग्रंट आहे. आणि आयडेंटिकली आपण अजून सुद्धा यामध्ये कॉन्ग्रंट दाखवू शकतो. जसं अँगल डिनोट किंवा अँगल दाखवू आपण तर PRQ हा जो अँगल आहे हा या TRS ला कॉन्ग्रंट आहे. TRS ला कॉन्ग्रंट आहे. याचं एक रिझनही लिहू शकतो आपण. हे काय आहे? दोन, तर हे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. त्यासोबत अजून सुद्धा अँगल आपण मेन्शन करू शकतो किंवा दाखवू शकतो. तर RQP कॉन्ग्रंट अँगल RST. अजून एक अँगल यामध्ये कॉन्ग्रंट निघतो जो RPQ कॉन्ग्रंट अँगल RTS. अशा प्रकारे हे जे तीन अँगल आपण दाखवलेले आहे हे तीन अँगल काय आहेत? तर हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहे. कशाचे आहेत? तर हे जे दोन आपण ट्रायंगल कन्सिडर करून राहिलो त्या दोन ट्रायंगलचे ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत. तिसऱ्या नंबरचा प्रश्न बघूया. या तिसऱ्या नंबरच्या प्रश्नामध्ये जी आकृती दिलेली आहे या आकृतीमध्ये सुद्धा आयडेंटिकल मार्क्स आपल्याला दिसून राहिले. त्यासोबत एका आकृतीमध्ये दोन ट्रायंगल सुद्धा दिसून राहिले. पहिले त्या ट्रायंगल बघूया कोणते आहेत. तर इन ट्रायंगल पहिला एक ट्रायंगल कन्सिडर करू जो DCH नावाचा
आणि एक दुसरा कन्सिडर करू आपण ट्रायंगल जो DCF नावाचा. आता या दोन ट्रायंगल मध्ये आपण काही अँगल्स जे आहे ते आयडेंटिकली आपण कॉन्ग्रंट दाखवू शकतो. त्यामधला पहिला अँगल आहे जो आहे DCH, हा कॉन्ग्रंट आहे. कशाला कॉन्ग्रंट आहे तर DCF या अँगलला तो कॉन्ग्रंट आहे. त्याच सोबत अजून एक दुसरा अँगल जो दिसून राहिला आपल्याला जो DHC नावाचा आहे. DHC नावाचा जो अँगल आहे तो कॉन्ग्रंट आहे. कशाला आहे तर DFC या अँगलला तो कॉन्ग्रंट आहे. याचं रिझन सुद्धा आपण लिहू शकतो. हे काय आहेत, हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहे ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. हे आपण रिझन सुद्धा त्यासोबत लिहू शकतो. त्यासोबत एक साइड जी दिसून राहिली कोणती DC नावाची जी साइड आहे ही कॉमन साइड आहे, म्हणून आपण लिहू शकतो DC इज अ कॉमन साइड. त्या दोन्ही ट्रायंगलची DC काय झाली तर कॉमन साइड झाली. आणि उरलेल्या साइड सुद्धा आपण मेन्शन करू शकतो. जसं एक साइड DH नावाची साइड आहे, DC साइड ही कॉन्ग्रंट आहे साइड DC ला, हे एक रिझन सुद्धा आपण लिहू शकतो. त्यासोबत साइड DH ही कॉन्ग्रंट राहणार आहे साइड DF ला, सोबतच परत साइड HC ही कॉन्ग्रंट राहणार आहे साइड FC ला. ह्या झाल्या याच्या साइड. याला सुद्धा एक रिझन लिहू, करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. हे त्याच्या साइड झाल्या. आणि या सगळ्यांवरून आपण असं म्हणू शकतो की जे दोन ट्रायंगल आहे हे कोणत्या ट्रेसनुसार तर बाय अँगल साइड या टेस्टनुसार ते काय कॉन्ग्रंट आहे. म्हणून एक शेवटची लाईन लिहून घेऊ जो ट्रायंगल DCH हा कॉन्ग्रंट आहे. कशाला आहे तर ट्रायंगल DCF ला, असं आपण इथं सांगू शकतो. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो यामधला दुसरा क्वेश्चन बघूया, ज्यामध्ये आपल्याला प्रश्न खूप मोठा दिलेला आहे आणि प्रश्नामध्ये म्हटलेला आहे की दिलेली आकृती ही कॉन्ग्रंट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कॉन्ग्रंट आहे, कशामुळे कॉन्ग्रंट आहे तर AAS या टेस्टनुसार ती कॉन्ग्रंट आहे हे सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांनी आपल्याला अजून इन्फॉर्मेशन सेग AD जी साइड आहे ती काय आहे तर EC या साइडची कॉन्ग्रंट आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. पण त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही तुम्हाला भरपूर सारी इन्फॉर्मेशन दिली, पण यापेक्षाही अजून काय असेल की ज्याने हे जे दोन ट्रायंगल आहेत हे दोन ट्रायंगल हे कॉन्ग्रंट असतील, असं त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलाय. तर ती ऍडिशनल इन्फॉर्मेशन फक्त आपल्याला लिहायची आहे. तर ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये त्यांनी आपल्याला काय दिलेलं नाही ते आपल्याला बघायचं आहे. तर त्यांनी यामध्ये दिलेलं नाही आहे की अँगल कोणता तर BDA, हा जो BDA नावाचा अँगल आहे हा कॉन्ग्रंट आहे. कशासोबत आहे तर BEC या अँगल सोबत तो कॉन्ग्रंट आहे हे सुद्धा आपल्याला त्यांनी दिलेलं नाहीये. अजून आपण एक म्हणू शकतो यामध्ये की जसं DAB, हा जो DAB नावाचा जो अँगल आहे हा सुद्धा आपण कॉन्ग्रंट दाखवू शकतो ECB या अँगल सोबत. आणि ह्या जे दोन इन्फॉर्मेशन होती ही आपल्याला यांनी दिलेली नाही आहे. आणि यानुसार सुद्धा आपण काय म्हणू शकतो की जे दोन ट्रायंगल आहे ट्रायंगल ABD आणि ट्रायंगल EBC हे काय आहे एकमेकांना कॉन्ग्रंट आहे, असं आपण या माहितीवरून आपण म्हणू शकतो. इथं आपलं हे प्रॅक्टिस सेट संपलेलं आहे. तरी आता आपण नंतर प्रॅक्टिस सेट बघूया.